आलो. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. आज या ठिकाणी खरंच गर्दी कमी आहे पण रसिक माझा दर्दी आहे. गर्दी कमी आहे पण इथे बसलेला रसिक माझा दर्दी आहे. त्या रसिकांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. सुस्वागतम सुस्वागतम. रसिक हो, तुला पक्षाची परंपरा ही साधी कधी नसून तर हा अध्यात्माचा आणि ब्रह्मांडाचा वेध घेणारा मार्ग आहे. म्हणून या कलगी गुन्ह्याच्या मैदानात उतरताना प्रथम नमन करतो त्या विघ्नहर्त्या गणरायाला आणि बुद्धीची गाठी माता शारदेला. या मातीच्या महापुरुषाने न्यायाचे आणि मानवतेचे अधिष्ठान मांडले. त्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याला आणि क्रांतीसूर्य महात्मामध्ये बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी त्रिवार मुद्रा करून समस्त हिंदुस्थानात मराठी माणसाच्या हृदयात ज्याची छवी आहे अशा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आणि वंदन करतो समोर बसलेल्या माझ्या ज्ञानरूपी रसिकांना. आम्ही तुला पक्षाचे शाहीर सत्याचा तुला खोचून ठेवणार या आजच्या कार्यक्रमात देवदेवतांचा आशीर्वाद, महापुरुषांची प्रेरणा घेऊन आम्ही शब्दांची गंगा वाहती करणार आहोत. फक्त तुम्ही तुमचे कान आणि मन उघडे ठेवून या शाहिरीचा आनंद घ्या. बोला गणपती बाप्पा मोरया. आजचे आयोजक गांगोळी ग्रामविकास मंडळ साठवली आणि मुंबई यांच्या वतीनं हा कलगी तुऱ्याचा सामना इथे संपन्न होत आहे. या रसिकांच्या मांदियाळीमध्ये काही शाहीर वर्ग आलेला आहे. त्यापैकी कलगीवाले शाहीर सन्माननीय संतोषी आंबरे बुवा यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच शाहीर शक्तिवले कलगीवाले शाहीर प्रकाश बुवा यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि आमचा लांजा तालुक्यातील रावारी गावचा उगवता तारा बंटी आगरे यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. खरंच मंडळी, आज माझ्या जोडीला नवीन शाहीर आहेत शाहीर विघ्नेश कांबळे बुवा आणि त्यांच्याही सगळ्या सहकारी मंडळींना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि तसेच मला संगीताची साथ देणारी टीम आज जगविख्यात प्रख्यात आहे आमचे संदेश दादा ओपटे आणि सतीश दादा यांच्या या सर्व टीमला शाहिरी मानाचा मुद्रा करतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे साऊंडवाले घडशी दादा यांनाही मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या बाजूला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
रसिक माझ्या गुरुजनांना रसिकांना मानवंदना झालेलं आहे. बुवा तुमची माझी प्रथमता भेट आहे. ठीक आहे, त्याच्यापुढे आपल्या भेटीगाठी होती. बुवा तुम्ही कार्यक्रम छान केला, त्याबद्दल काहीच वाद नाही. पण काही मोजक्या तुमच्या ठिकाणी टीका आहेत, तुम्ही ज्या चुका केलेल्या आहेत त्याच्याकडे टिप्पणी केलं आहे. एक बक्षीस आल्या तोपर्यंत 2 मिनिटं बुवा. प्रसाद कराल यांच्याकडून स्तवनासाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे. आम्ही नाचपणे आभारी आहोत. धन्यवाद प्रसाद दादा. राजेश माळी यांच्याकडून 100 बक्षीस आले तरी आम्ही नाचपणे त्यांच्या आभार आहोत. सुनीता शेलार कोल्हापूर हीच करून या भगिनी ताई करून 200 रुपयाचं म्हणण्यासाठी बक्षीस आले त्यामुळे आभार आहोत. धन्यवाद. हा बुवा स्तवनामध्ये तुम्ही म्हटलं काही, पण बुवा ज्या रसिकांच्यामुळे हा शाहिराला शोभा येते त्या रसिकांना बुवा तुम्ही शाहिरी माळाचा मुलगा दिलेला विसरला. बुवा युट्यूबर सगळे आपलेच आहेत, तुम्ही युट्यूबला चेक करू शकता. ही तुमची पहिली घोडचूक बुवा. त्या रसिकांना मानाची मुजाव मानवंदना करा. हे जर रसिक नसतील तर आपण शाहिराला काही किंमत नाहीये बुवा. म्हणून रसिकांच्या चरणी लागा. बुवा तुमची दुसरी चूक. बुवा स्तवनामध्ये म्हटलं काही, त्या परमेश्वराने जन्म दिला, त्याचं काहीतरी करायला हवं. बुवा काही करायला हवं ते या रसिकांना तुम्ही सांगितलं नाही. काहीतरी कोणी काही करेल. आमच्या जगामध्ये बरेच काही होतं. काहीतरी असं बोला की बाबा सन्मार्गाने चालायला पाहिजे, सन्मार्गाने वागायला पाहिजे, असं बुवा काहीतरी बोलायला शिका. खरंच आज गटारे आहे वाटतं. बुवा जोरात गटारे पण आले, त्यामुळे सगळं विसरून गेले. बुवा येणार टप्प्याटप्प्याने तुमच्याकडे येणार. अजून काही जे म्हटले बुवा वठावर बुवा ओठावर म्हणतात त्याला. आता तुला नाचवतं मग ओठावर बघ कसं नाचवतं. लक्ष द्या, माझ्या कानाकडे बोलतोय. बुवाने गाणं गायला छान गाणं होता. गाण्याची चाल होती शृंगाराने नार नटली ला 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 ला. हा बुवा चालेल का? ओढ लागली म्हणी तुझी शिवनंदना, तुला माझी वंदना, यावे तोडून बंधना. 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 आता माझ्या गाणे बोलतोय. बाप्पा तुझी आस लागली. हिरव्यागार शेतामध्ये भक्तीची नवी पालवी फुटली. छन छन नाचते पाऊल तुझे दुःख सारे पळून गेले. तुझ्या आगमनाने बाप्पा आमचे जीवन समृद्ध झाले. नाचते रे छनछना सजून उठले गावठाण. फुलली दार अंगणा सजून उठले गावठाण. फुलली दार अंगणा लागली काहूल तुझी रे दया
धरती घेऊन आरती तुझ्या आगमना, धरती घेऊन आरती तुझ्या आगमना, हे नाचत चनानरा बाप्पा तू श्रीगणा, हे नाचत चनानरा बाप्पा तू श्रीगणा. प्रदीप निकम साहेब शिवसेना उभाटा उपविभाग प्रमुख दिंडोशी विधानसभा यांना विनंती करीत आहे की आपण कृपया व्यासपीठावरती विराजमान करायचं आहे. मंडळाच्या वतीने आपला यथोचित इथे शाल पुष्पगुच्छ सत्कार करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे श्री राजेंद्र नायकर बुवा भजन सम्राट रामदास कासळे बुवा यांचे शिष्य यांनाही विनंती करत आहे की कृपया आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आपला इथे सत्कार होत आहे. त्याचप्रमाणे कुणबी समाजसेवक संघटक कांदिवली मलाड अध्यक्ष मनोहर मांडवकर साहेब यांनाही विनंती करत आहे कृपया आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. मंडळाच्या वतीने आपला इथे यथोचित सत्कार करण्यात येत आहे. आणि या कार्यक्रमाला आता शायरी वेळ झाला ना गोवा म्हणून वाजला वेळ त्यामुळे बुवा कम्युनिटीमध्ये काहीतरी म्हणाले पेनाचा टॉप आणि गाण्याचा भॉक उघडा ठेवा. बुवा माझा भॉक तर उघडाचा तुमचा पण आता उघडा ठेवा. तुम्हाला उघड
चंद्रकांत दादांकडून 50 रुपयाचे बक्षीस आले म्हणणे त्यांचा आभार आहे. राजू दादा शेट्टे यांच्याकडून या गवंडीसाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे. त्याचपणे त्यांचे आम्ही आभारी आहोत. त्याचप्रमाणे आमचे बब्यावीर काका गोळवशी यांच्याकडून 251 रुपयाचं बक्षीस आले. तर आम्ही नाचपणे त्यांचे आम्ही आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तुमच्या प्रश्नाला हात घालतोय. कुठे आतमध्ये असाल जरा बाहेर गेला तर डोकं चोळत बसा. आधीच गेले, तुमचं पण गेलं, माझं पण गेलं. म्हणून जास्त टेन्शन घेऊ नका, जरा बाहेर या. माझे वस्ताद म्हणजे माझे बाबा वडील तुमच्या विषयाला हात घालत आहेत. तुमच्या प्रश्नाचं आम्ही वेळानं उत्तर देतोय. नंतर माझ्या प्रश्नाबद्दल मी रसिकांना जाहीर करतो. हॅलो, शक्तिवाले बुवा विघ्नेश तांबे यांनी प्रश्न विचारलाय, पत्नीने कोणी कोणाला दिली आणि तिचे मूळ दैवत कोणते? बुवानी काय विषय सोडलाय, त्यात भाग वगैरे काय सोडलेला नाही. बुवा पत्नी पुराणामध्ये बऱ्याचशा पत्नी आहेत, पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून मी तुम्हाला उत्तर देतोय, ते जरा नीट कान देऊ नाही का? सिंहल देशाचा राजा बृहद्रथ याची राणी कौमुदी हिच्या पोटी साक्षात लक्ष्मी मातेने पद्मिनी नावाने जन्म घेतला. हिचे मूळ दैवत माता पार्वती व भगवान शिवशंकर होते. यांची आराधना करून तिने वरदान मिळवले आणि साक्षात विष्णू भगवान यांनी संबळ गावात विष्णुयश नावाच्या भक्ताच्या घरी त्याची पत्नी सुमती हिच्या उदरी कल्की नावाने जन्म घेतला. तसेच भगवान शिवशंकरांनी पद्मिनीला साक्षात दर्शन देऊन सांगितले, पद्मिनी तुझा व्रत संपन्न झाला आहे. तुझं पाणीग्रहण साक्षात विष्णू नारायण कल्की नावाने करतील आणि जो कोणी दुसरा पुरुष तुझ्या प्राप्तीसाठी काम भावनेने तुझ्याकडे बघेल तो तात्काळ स्त्रीरूप होऊन जाईल. व हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. व पद्मिनी ही सिंहल द्वीपाच्या बृहदत्त राजाने कल्की भगवानांना देऊन विवाह केला आणि पद्मिनीचे मूळ दैवत शंकर आणि पार्वती होते. व दुसरा एक पुरावा आहे, कामपाल राजाची कन्या पद्मिनी ही नकुलाच्या अंशापासून झालेल्या लक्षणास दिली आणि तिचे कुळदैवत चंडिका होते. वैशाख शुद्ध सप्तमीचा सूर्योदयाचा मुहूर्त ठरवून त्याने लग्न लावून दिले. व या प्रश्नात उत्तराचं ग्रंथाचं पाठ नंबर 242 आहे आणि जे पहिलं उत्तर दिलं त्याच्या प्रथम खंडामध्ये पाठ नंबर 20 ते 25 याच्यामध्ये शोधून बघा. तुम्हाला ग्रंथाने उत्तर दिलं, काहीतरी उत्तर दिलं नाही. दोन्ही ग्रंथ माझ्या इथे उपलब्ध आहेत. पटला की नाही पटला मला तुम्ही सांगायचं आहे. बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझे वस्ताद माझे बाबा यांनी दिलेलं आहे. तरी या तुम्हाला माझ्या प्रश्नाची प्रत दिलेली आहे. तरी या रसिक बांधवांना माझा प्रश्न कळावा म्हणून माझा प्रश्न असा आहे,
एका राजानं कुबेर जिंकून देवगुरूंना हरविले, शुक्र असुराचार्यास तुच्छ केले. अशा राजाचं नाव काय, राहण्याचं ठिकाण काय, या सर्वांवर राजाने कशा तऱ्हेने मात केली, या राजाला अनुग्रहोपदेश कोणी व कोणता केला. हो आम्ही टीप दिलेली आहे. ग्रंथाचा पान नंबर 793 ते 794 वरील असेल ते उत्तर आम्ही पटवून घेऊ. या ठिकाणी मैत्री ग्रुप आयोजित कलगीतुल्याचा महामुकाबला विरार दिनांक 16/8/2026 रोजी सकाळी 11 वाजता रविवारी पुढच्या रविवारी कलगीवाले शाहीर अंकुश गुरव, तुरेवाले शाहीर आमचा युवा किरण चांदिवडे यांचा सामना होणार आहे. ठिकाणी नाना आणि पार्क विरादेश. तरी याही कार्यक्रमाचा आपण साऱ्या रसिक बांधवांनी लाभ घ्यायचा आहे. खरंच एक आवर्जून सांगावंसं वाटतं मला पुन्हा पुन्हा. आज गावावरून माझा सहगायक विलास पाचवे, माझा प्रसाद तरड, रवींद्र तरड आणि आमच्या जय गांगवाडी 11 वाणिज्य क्रिकेटचे सगळे मेंबर्स या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. त्यांनाही मी एकदा शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या प्रश्नपदाकडे वळतो. धन्यवाद. आज गटारी आहे की नाही, झाली की नाही, संध्याकाळी पण आहे म्हणून काय शेर म्हणते बघा. हाय खायला कोंबडा नाकाला झोमला, त्याची चव घेतलीच पाहिजे. या शक्ती तुऱ्याची खरी मजा त्या रसिकाने लुटलीच पाहिजे. जेवढा हा तापर गेला तेवढा तापवलाच पाहिजे आणि आजच्या सामन्याची खरी मजा या रसिकांना डावलीच पाहिजे. म्हणून त्यामध्ये बुवा लक्षात राहू. बुवा ताल सुटे ला 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 ला. बुवा विषयात्मक गाणं गातोय, तुम्ही नक्की काढ द्या. विषय कळत असेल तर काढ द्या. बुवा हा मोठा बनाना खोटा, होती शपथ याला याम्याची. कडी तुटली बघा या तांब्याची. आता यांचं आडनाव तांबे आहे, त्याचा माझा काही दोष नाही बुवा. माझा तांब्यावर विषय कसा कळला. कडी तुटली बघा या तांब्याची, नाही लायकी
वय झालेलं आहे, जाणीव आहे मला. आज ज्या व्यक्तीनं आम्हा साऱ्या कोकण वासियांना कोकणामध्ये कलगीतुरा शक्तीतुरा दाखवला, ज्यांची गाणी आजही आपल्या मनामध्ये गुणगुणतात, असे आमचे सन्माननीय रामचंद्रजी घाणेकर बुवा यांचं काहीच दिवसापूर्वी निधन झालेलं आहे. तरी त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्यासाठी फक्त मी ध्रुवपदाचा मुगडा गातोय, लक्ष असावं. घाणेकर बुवा तारा होता स्वरांचा हिरा, गाजवून सूर दरबारा जपला त्याने कलगीतुरा, रसिकांचा होता सहारा, आटला लोककलेचा झरा, आटला लोककलेचा झरा. घाणेकर बुवा तारा होता स्वरांचा हिरा, गाजवून सूर दरबारा जपला त्याने कलगीतुरा, रसिकांचा होता सहारा, लोककलेचा झरा, आटला लोककलेचा या ठिकाणी आमचे दादा गजानन बालकृष्ण म्हणे यांचकडून 201 रुपयाचं बक्षीस आले, तर आम्ही याचमध्ये आभारी आहोत. धन्यवाद 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 रसिक हो. माझी पहिली बारी इथं मी समाप्त करतोय. जशी आपण दोन्ही बाऱ्यांना साथ दिला तशी पुढच्याही दोन्ही बाऱ्यांना साथ द्याल अशी अपेक्षा करतो आणि माझी बारी प्रथम कधी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.